नमस्कार, आलिशान स्वाद अँड ब्लॉग्समध्ये मनापासून तुमचं खूप स्वागत आहे. तर रिसेंटली आम्ही गेलो होतो पुण्याला काही कामानिमित्त. तर वाटलं हा एक्सपिरियन्स जो आहे वंदे भारत ट्रेनचा तुमच्यासोबत शेअर करावा. तर ही ट्रेन जी आहे वंदे भारत ती एवढी स्मूथ चालते. 3 तास लागतात. कल्याणपासून आम्ही ट्रेन पकडली होती. तर कल्याण टू पुणे 3 तासाची जी जर्नी आहे ती कशी गेली ती आम्हाला समजलंसुद्धा नाही. आणि इतका अप्रतिम हा एक्सपिरियन्स होता. तर तुम्ही बघू शकता बाहेर हा जो सीनरी दिसते तुम्हाला, हा जो सीनरिक व्ह्यू दिसतोय तुम्हाला, तर हा फुटबोर्ड आहे. इथे तुम्ही कम्फर्टेबली बसू शकता. स्नॅक्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात ट्रेन्समध्ये. त्याचा एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला पे करावा लागत नाही. ट्रेनचं जे चार्जेस आहेत तुमचे सीटचे त्याच्यामध्ये तिकिटामध्ये ते इन्क्लूड असतात. आणि खूपच क्लीनलीनेस आहे या ट्रेनमध्ये आणि खूपच हायजीन मेंटेन केलेला आहे. तर हा एवढा छानसा व्ह्यू तुम्हाला दिसतो. 3 तास तुमचे कसे जातील ना तुम्हाला कळणारसुद्धा नाही. बाकीचे जे ट्रेन्स आहेत आणि वंदे भारतचा जो एक्सपिरियन्स होता आमचा तो खूपच छान होता. तर नक्की एकदा तुम्ही या ट्रेन नक्की विजिट करा. तर पुण्याला गेल्यावरती तुम्हाला बरेचसे प्रसिद्ध ठिकाणं आहेत फिरण्यासाठी. तर त्यामधलं एक प्रसिद्ध ठिकाण आहे लाल महल, जिथे आम्ही गेलो होतो. तर हे लाल महल जे आहे ते शनिवार वाड्यापासून 5 ते 10 मिनटं वॉकेबल डिस्टन्सवरतीच आहे. तर हा लाल महलचा एंट्रन्स आहे. तर प्राचीन काळमध्ये हे लाल महल जे आहे ते बांधलं गेलेलं होतं. तर इथे पुढे जाऊन तुम्हाला चप्पल स्टँड वगैरे दिसेल. आतमध्ये चप्पल शूज वगैरे अलाउड नाही आहे, तर ते तुम्हाला बाहेरच काढून जावे लागतील. तर असा हा लाल महलचा एंट्रन्स आहे आणि खूपच छान हा परिसर आहे. तुम्ही बघू शकता खूप शांत आणि सुरेख जागा आहे. तर हे लाल महल जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं घर होतं. तर हे लहानपणी त्यांच्या वडिलांनी 1630मध्ये त्यांच्यासाठी बांधलेलं होतं आणि नंतर याला 1988मध्ये परत रिकन्स्ट्रक्शन करण्यात आलं होतं. तर बाहेरून हा असा दिसतो हा लाल महल. लाल महल जे आहे ते शनिवार वाड्यापासून 5-10 मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्सवरती आहे. लाल महलचं हे आतमधलं परिसर आहे. तर इथे जो पुतळा आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचा पुतळा आहे. राजमाता जिजाबाईंजीचा हा पुतळा आहे. आणि हे जे फ्रेम्स आहेत ते या महलशी जोडलेल्या काही ज्या गोष्टी आहेत त्या इथे फ्रेम करून लावलेल्या आहेत. तर खूपच सुंदर हा लाल महल आहे. नक्की विजिट द्या. आणि लाल महलच्या ऑपोजिट समोरच एक छोटंसं गणपती मंदिर आहे. तिथे पण तुम्ही जाऊ शकता. मंदिर खूप छोटंसं आहे पण खूपच छान आहे. तर जेव्हा तुम्ही लाल महलला याल तर हे मंदिरसुद्धा नक्की पहा. तर पुण्याच्या पुढच्या प्रसिद्ध ठिकाणी आम्ही कुठे गेलो हे बघण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद.